जय शिवराय. माफ करा भावांनो, 5 दिवसापासून आपला व्हिडिओ आला नाही. अंतरवलीला गेलो होतो सेवेत. तुम्हाला वाटत असेल उमेदवार म्हणून, तर तसं नाही आहे. उमेदवार म्हणून नाही, असा कोणताही स्वार्थ मी ठेवत नाही. आरक्षण पाहिजे आहे, त्याच्यासाठीच हे आंदोलन आहे. आपण आंदोलन आणि दादांशी प्रामाणिक, राजकारण किंवा इतर कोणताही स्वार्थ ठेवायचा असेल तर इतर मार्ग आहेत आणि त्याच्यासाठी उभं आयुष्य पडलेलं आहे. जय शिवराय. मी त्रिशूल माणिकराव पाटील, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. तर भावांनो, ऐन दिवाळीच्या या सणासुदीच्या दिवसात महाराष्ट्रातलं वातावरण असं टाईट झालंय. विधानसभेच्या निवडणुका ही रणधुमाळी, उमेदवारांना तिकीट जाहीर झाले, कोणाला नाही झाले, कोणी कोण्या चिंतेत, कोण्या चिंतेत, कोणी कशात. एकीकडे प्रस्थापित गडगंज असं धनाढ्य उमेदवार, त्यांचे पक्ष, आणि एकीकडे गोरगरीब शेतकरी, मजूर आणि मध्यमवर्गीयाचं आशास्थान मनोज जरांगे पाटील. 70 वर्ष झालीत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं. 70हून अधिक वर्ष झालीत. त्याचा सार आणि आपल्याला आपला अधिकार आपल्यासारख्या सर्वसामान्यांना मिळणार ही भावना आता दृढ होऊ लागलेली आहे. सर्वसामान्य, एकदम गरीब घरातलं, शेतकरी कुटुंबातलं, मजूर कुटुंबातलं, ज्याच्याकडे स्वतःची मोटरसायकल सुद्धा नाही, असा तरुण आज बदल घडवण्यासाठी समोर येतोय. आज त्याला कोणतीच भीती उरलेली नाही. या व्यवस्थेची भीती नाही, की आर्थिक दुर्बलतेची नाही, की कुठल्या आर्थिक विषमतेची नाही. या तरुणांमध्ये एक अनोखा विश्वास तयार झालेला आहे. असा विश्वास की जो कशालाही भिडेल. आणि हेच तर संविधानाला अपेक्षित होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हेच तर स्वप्न होतं आणि ते आज प्रत्यक्षात उतरत आहे. आणि त्याच्यासाठी सुरुवात झालेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे. लक्षात घ्या, जागा 288 आणि उमेदवार हजारो, प्रत्येक ठिकाणी 50च्या वर उमेदवार. हा जो जोश आहे ना, ही जी आशा तयार झाली आहे ना, कदाचित अशीच आशा, अशीच जिद्द, असाच विश्वास महाराजांच्या काळातही तयार झाला असावा. बरोबर का नाही? वाटल्यास तुम्ही तुमच्या जिल्ह्यातला, तुमच्या मतदारसंघातला कोणी जर तिथे गेला असेल अंतरवली सराटीला या 24, 25, 26च्या किंवा आजपर्यंत किंवा उद्याही कोणी जर जाणार असेल किंवा जात असेल तर त्याला विचारा, त्यांना आवर्जून विचारा की कसा आहे म्हणा तिथला विषय. तुमच्या लक्षात येईल. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारा भेटलेले, विरोधी पक्षाचे उमेदवार भेटलेले, जे कोण उमेदवार आहे आज महाराष्ट्रात, प्रत्येक पक्षाचा प्रत्येक उमेदवार अंतरवली सराटीला जाऊन दादांची भेट घेऊन येतोय. काही आगाऊ पांडे तर ज्यांनी मागे कुटाने केले ते तर रात्री बेरात्री जाऊन फटाफट दादाच्या पायात लोटांगण घालताय. रात्रीचे खेळ चाले अंतरवलीत. रात्री काय घडामोडी घडताय, उद्या कोण येणार, म्हणजे सकाळी उठलं की लोक सर्च करून पाहताय आज अंतरवलीत कोणता नेता गेला, आज अंतरवलीत कोणता नेता गेला. म्हणजे ही उत्सुकता, ही पराकोटीची भावना आणि दादांबद्दलचं हे प्रेम, लोकांची मानसिकता हे दाखवून देते की आता जनता किती सजग आणि जागरूक आहे. अरे आजी माझी मंत्री म्हणतोय, कसे लाईनीत उभे राहते. लिंबाची सावली असो, नाही तर त्या सरपंचाच्या मळ्यातलं ते कॅक्टस काय म्हणते, ड्रॅगन फ्रूटचा ते मळा, तिथं गवताडात कुठेही बसलेले, बाबळीच्या झाडाखाली झोपलेले, कोणी शेकोटी करून आपला नंबर कधी येते याची वाट पाहा लागले. एक असं ठिकाण जिथं मतदार उमेदवारांना अन्न पुरवठा करतो, खिचडी खाऊ घालतो, उमेदवारांना मतदार खाऊ घालतो. हे त्याचा पुरावा दाखवतो तुम्हाला. नमस्कार मित्र हो, आपण अंतरवली सराटीत आहोत आणि अंतरवली सराटीमध्ये आता पंगत बसलेली आहे. आणि जी पंगत आपल्याला पाहायला मिळते, ही पंगत आहे महाराष्ट्रातल्या भावी आमदारांची. जे इच्छुक उमेदवार आहेत ते सगळेजण या ठिकाणी खिचडीचा आनंद घेत आहेत. मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं, एकीकडे प्रस्थापित पक्षांचे पुढारी किंवा प्रस्थापित पक्षांचे इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांना पार्ट्या देण्यामध्ये दंग आहेत. त्याचवेळी गरजवंतांचा लढा उभारणारे संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे उमेदवार मात्र या ठिकाणी खिचडी खात आहेत. आणि हा खऱ्या अर्थाने गरजवंतांचा लढा आहे, सर्वसामान्यांचा लढा आहे, हेच यावरून सिद्ध होतंय. एकीकडे मोठमोठे पुढारी कार्यकर्त्यांना पार्ट्या देत आहेत. त्या पार्ट्या कशाच्या आहेत मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, पण जरांगे पाटलांचे जे उमेदवार आहेत, उमेदवारांना सर्वसामान्य जनतेकडून या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की हा लढा किती गरजवंतांचा आहे आणि कशा पद्धतीने ही चळवळ आता पुढे घेऊन जाण्यात येत आहे. आणि हे सर्वजण इच्छुक उमेदवार आहेत, ह्यातले असंख्य बांधव हे महाराष्ट्रातले उद्याचे भावी आमदार आहेत. निश्चितपणे हा गरजवंतांचा लढा हे गतिमान केल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी आहे. कशा पद्धतीचा हा लढा आहे आणि कसा आदर्श या ठिकाणी निर्माण केला जातोय हे देखील आपल्या या ठिकाणी लक्षात येईल. बांधवांनो, हे जे सर्व A to Z बांधव आहेत हे इच्छुक उमेदवार आहेत. एकीकडे
ज्यांना मुंबईतून, दिल्लीतून, नागपूर, बारामतीतून तिकीट जाहीर झालीत ते उमेदवार एकीकडे पार्ट्या त्या ठिकाणी लोकांना, कार्यकर्त्यांना देत आहेत, पण इथं मात्र गरजवंत मराठा समाजाने उमेदवारांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे। हा बदल आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने जाणवतोय। महाराष्ट्राचं राजकारण आता बदलत आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची किल्ली आता सर्वसामान्यांच्या हातात येणार आहे। हे जे आपल्याला सगळे दिसतायत हे आणि महाराष्ट्रात देखील बदल घडणार आहे, अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी आपण बघतोय। महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवीन सूर्य उगवला आहे आणि ह्या दिशेने लोक, या उजेडाच्या दिशेने लोक जाऊ लागलेले आहेत। लोकांच्या लक्षात आलं की सामान्य जनतेच्या हातातच किल्ली पण आजपर्यंत ह्या पिढ्यानपिढ्या त्यांच्याच हातात ठेवली होती, त्यामुळे हा आतापर्यंत लोकांना दिसलं नव्हतं। माजलगाव मतदारसंघातून मी इच्छुक आहे। आतापर्यंत शेतकऱ्याला शेतीमालाच्या मालाला भाव मिळाला नाही। आज खताच्या किमती वाढतायत, बियाच्या किमती वाढतायत आणि पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतायत आणि सोयाबीन आणि कापसाची किंमत कमी होते, त्याच्यात ज्वारीची आणि बाजरीची भेट होत नाहीये, त्यामुळे सामान्य माणूस भरडला चाललाय। त्याच्या कधी ना कधी दिवाळीला सुद्धा आता काय होतंय का नाही ही पंचायत आहे त्यांच्या समोर। 3-4 क्विंटलची खिचडी शिजवलेली आहे। बांधव खिचडीचा आनंद घेताय। एका लाईनीत हो, राजा असो की रंक, अत्यंत गरीब असो की कितीही मोठा श्रीमंत, न्याय एकच, नियम पण एकच। माझ्यासारखे म्हणजे माझ्या वयाचे मध्यमवर्गीय कुटुंबातले हे तरुण वाघ असे मैदान गाजवासाठी कसे तयार आहेत ना, या आगामी विधानसभेच्या निवडणुकीत या स्वार्थी आणि बेगडी लोकांना 100% दिसणार आहे। हार जीत हा विषय नाहीच हो, तुम्ही परिणामाची चिंता न करता मैदानात उतरताय ना, मैदान गाजवायची धमक ठेवून, हाच मोठा विजय आहे असं मला वाटतंय। बरोबर का नाही? बोलत चला, कमेंट करत चला, विषय पटला नाही पटला सांगत राहायचं बिंदास्त। आपण आपल्यात बोलत राहायला पाहिजे, बरोबर का नाही? पण दादांना हरायचं नाहीये। मोठी सह्याद्री एवढी, त्या हिमालया एवढी जबाबदारी आहे त्या माणसावर। सरसेनापतींना रणांगणाची विजयाची जबाबदारी ही सरसेनापतीचीच असते। आता तुम्ही म्हणसाल तर राजा कोण? दादा सरसेनापती तर राजा कोण है ना? दादांसाठी समाज म्हणजेच राजा, समाजाचं समाजानं ठरवलेला निवडलेला झुंजार सेनापती, संघर्ष योद्धा मनोज दादा। आणि आपण सगळे समाजरूपी या राजाला विजयाकडे घेऊन जाण्यासाठी त्या सरसेनापतींचे पाठीराखे होऊयात। परंतु माझ्या मनात एका गोष्टीचा राग आहे, आपल्याकडचेच काही दलाल म्हणा, त्याला नाहीतर चमचे म्हणा, काही चाटे म्हणा किंवा भक्त म्हणा, हे लोक ओळखा, यांना किंमत देणं पहिलं बंद करा। अरे ते काय त्या पक्षाचे फुकट काम करत असतील का? काय तर पैसे घेऊन नाहीतर काम घेऊन त्या नेत्याची बजावताना ते लोक दिसतात, त्याच्यात त्या एकट्याचाच फायदा असते, मोठेपणा बी द्यायचाच। आपलं काय, आपल्या लेकरा बाळांचं काय, आपल्या भविष्याचं काय, आपल्या समाजाचं काय? आता हा विचार आपण करायला पाहिजे की आपण महाराजांच्या विचारावर चालायचं की या फितुरांच्या। आता हे स्वार्थी लोक त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्यात मिसळू पाहत आहे, तेव्हा पाटलासारखा नियम वापरायचा मुकाट्याना। हो हो म्हणायचं, घरी आलेस तर चहा पाजायचा, हो हो म्हणायचं पाठवून द्यायचं। दूध बी आपलं, चहा बी आपला, पत्ती बी आपली, मतदान बी आपलं, सगळं झाल्यावर लात बी आपल्यालाच बसणार आहे, हे आधीच लक्षात ठेवा आता। आणि त्या पद्धतीचं सगळ्याची जागृती झालेली सुद्धा आहे। लक्षात असू द्या, या विरोधकांना, या भाजपला गाडायचं आहे, कोणालाच भ्यायचं काम नाही। पाटील समीकरणं जुळवत आहे, समीकरणं जुळवणार आहेत आणि जुळतीलही। गरीब गरजवंत आपल्या सोबत आहे, कुठल्या जातीतला असो ना, आणि आपण 100% जिंकणार आहोत। एक महत्वाची गोष्ट सांगतो, त्या सगळ्या उमेदवारांना जे दादांकडे उमेदवारी मागायला येत आहेत, मलाही शेकडो फोन आले, दादा उमेदवारी भरायला येतोय, कसं काय करायचं, काय नाही, कोणाला भेटावं लागेल का काय? तर तुम्हा सगळ्यांना सांगतो, कोण्याही भूल थापांना बळी पडू नका। उमेदवारीसाठी काही सेटिंग लावायचा प्रयत्न करू नका। कोणाचा वशिला, तुमचा पैसा, या गोष्टीला दादांपाशी कवडीचीही किंमत नाही। कोणी तशी मागणी करतही असेल तर त्याच्या कानफटीत लावा, असं दादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। प्रत्येक निर्णय दादा स्वतः घेतात आणि तेही जाहीर घेतात, मीडिया समोर घेतात। कोणी कितीही जवळचा असला आणि कसाही असला, त्यालाही तिचं काहीच माहित नसतं दादांच्या मनात काय आहे काय नाही, ते फक्त दादांनाच माहित। आणि ते सगळं काही आपल्या सगळ्यांच्या पुढे, त्या कोण जर तसा शहाणपणा करत असेल तर त्यालाही ते फक्त प्रेसमधूनच माहित होतं, आधी नाही। तुमच्या कर्मात दम आणि प्रामाणिक प्रयत्न असेल ना, तर तुमचीच वेळ येणार आहे, एवढं लक्षात ठेवा। काळजी करू नका, उगाच कोणाच्याही माग लागू नका, कोणाच्याही नादी लागू नका। इकडे कोणताच शॉर्टकट नाही। चला भेटू पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद, जय शिवराय। आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा, बेलचा आयकॉन सुद्धा दाबा, व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया देत चला। धन्यवाद।